एक प्रॉब्लेम झालाय आणि आग आता इकडे इकडे येते. 2 ट्रॅक्टरची आवश्यकता पडते. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आणि आज काय करायचं, शेतात जायचं आणि शेताला रिकामं करून ते शेताला नांगरून टाकायचे. जवळपास उन्हाळ्यात कोणतेही काम नसल्यामुळे ट्रॅक्टर धूळ खात पडलाय आणि आता ह्या ट्रॅक्टरला खूप दिवसांनंतर शेतात न्यायचे. तर चला मग पाहूया. तर फन्नी जोडून झाली आणि आता शेतात जायचे ट्रॅक्टर घेऊन. आता समोरचा चढ पाहू शकता तुम्ही कसा आहे. तर फायनली मी शेतात आलोय आणि तुम्ही पाहू शकता हे आजूबाजूला हे दोडक्याची जी झाड आहेत, हे दोडक्याची झाडं काढायची आहेत म्हणून मी ट्रॅक्टरला फन्नी जोडून शेतात आणले आणि हे फन्नीच्या साह्याने गोळा करायचे हा सगळा कचरा. वावरातील सगळी दोडक्याची झाडं चकाचक केली आहेत. पाहू शकता तुम्ही एका बाजूला सगळी ट्रॅक्टरच्या साह्याने जमा केली आहेत. फन्नीच्या साह्याने रिवर्स टाकून सगळी झाडं गोळा झालेली आहेत. अशा पद्धतीने आपण कमी कष्टात जास्त वेगाने काम करू शकतो. तर फायनली मंडळी आता माझं फन्नीचं काम झाले आणि फन्नीचं काम झाले मग आता जायचे नांगरट करायला. तुम्ही पाहू शकता इथं त्या ट्रॅक्टरला नांगर जोडलाय आणि आता त्या शेतातून आलो, त्या शेतात नांगरट करायची. कारण आता जून महिना झाला आहे आणि आता काही दिवसांनी त्या शेतात बटाटे लागतील म्हणून नांगरट करणं, टायमात नांगरट होणं महत्त्वाचं आहे. तशी तर लेट झाली आहे पण असो. तर चला मग आता नांगरट करायला जाऊ. तर तुम्ही पाहू शकता इथं 2 कॅटेगरीचे ट्रॅक्टर, एक छोटा आणि एक मोठा. तर पठारावर 2 ट्रॅक्टरची आवश्यकता पडते कारण पावसाळ्यात मोठे ट्रॅक्टर शेतात चालत नाही, त्याच्यामुळं हे 4x4 ड्राईव्ह असलेले हे ट्रॅक्टर वापरले जातात. तर आता चला नांगरट करायला जाऊ. तर ट्रॅक्टरवर बसलोय मी, त्या चावीसाठी जागा दिली. ट्रॅक्टर चालू करण्यासाठी न्यूट्रल करायला लागतं आणि मग स्टार्ट. आता हा नांगर उचलण्यासाठी इथं एक लिव्हर असतो, त्या लिव्हर वर केला का नांगर असा वरती येतो. तर ओके, तर फर्स्ट गिअर शिफ्ट करूया. चलो खेत में. मी आता ज्या शेतात दोडक्याचं वावर साफ केले त्या शेतात आलोय आणि आता इथं जे मागाशी दोडक्याची झाडं होती पेटून दिली होती आणि एक प्रॉब्लेम झालाय. तर वाऱ्याच्या साह्याने इथं जी दोडक्याची झाडं पेटून दिली ती आग पूर्ण झाडांकडे यायला लागली. मग आता इथं पाण्याची सोय नाही, तर आता याला विजवायचं कसं. तर एक आपल्याकडे आयडिया आहे ती, ह्या शेतात ढेकळं आहेत, त्या ढेकळांच्या साह्याने ही आपली आग विजवायला लागेल. कारण आग नाही विजवली तर ह्या झाडांना धोका होऊ शकतो. तर चला मग पाहूया आपण ही आग विजवून टाकूया. तुम्ही पाहू शकता ही झाडं आणि आग आता इकडे इकडे येते वाऱ्यामुळे. तो चलो देखते हे ट्रॅक्टर आहे रेगा.
तर ही आता आग इकडे इकडे यायला लागली, तर टिकलीच्या साह्याने आपण विझून टाकूया. तर पाणी नसताना देखील ही आग इथली विझवलेली आहे. तुम्ही पाहू शकता इथं माती टाकली. आता माती टाकल्यामुळं इथं काय आग लागणार नाहीये पुन्हा. तर ह्या झाडांचं संरक्षण झालेलं आहे. पाणी नसताना अशा पद्धतीने आपण आग विझवू शकतो. ही अशी माती घेऊन याच्यावर टाकायची. तर चला मग आता आपलं काम कंटिन्यू करूया, कारण आता 4:30 वाजलेत आणि 1 तासभरात हे शेत नांगरून झालं पाहिजे. कारण बरीच परत संध्याकाळची परिघरातली पण बरीच कामं असतात शेतकऱ्याला. तर बराचसा नांगरटीचे व्हिडिओ मिस आउट झालेत, कारण कामात काही गोष्टी कधी कधी हे रिकवर करता येत नाही. तर फायनली आजसाठी इतकंच वावर नांगरून वगैरे झालेत आणि बरीचशी कामं उरकलीत. तर शेतातली कामं बांधण्यासाठी आणि ब्लॉग थ्रू तुम्हाला अशीच नवनवीन कामं दाखवत जाईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.